वसई पूर्व वसंतनगरी मैदानात आयोजित होली मेळाव्याचा विजेचा धक्का लागून एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। सोमवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये मेळाव्याचं साहित्य तोडफोड करण्यात आली। अचोळा पोलिसांनी मेळाव्याच्या आयोजकाला ताब्यात घेतला आहे। वसई पूर्व वसंतनगरी येथील खेळण्याचा मैदान आहे, मात्र तरी देखील पालिकेने ह्या मैदानाचा मेळाव्याला परवानगी दिली होती। 7 मार्च रोजी येथील होली मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता। 21 मार्च रोजी मेळाव्याचा संपन्न होणार होता। या मेळाव्यात विविध मनोरंजनाचे आणि खेळण्याचे साहित्य आणण्यात आले होते। सोमवारी संध्याकाळी काही तरुणाचा ग्रुप मेळ्यात फिरण्यासाठी आले होते। आकाश पाळणा बघत होते। त्याचवेळी हर्ष सानी या तरुणातील येथील एका खांब्याला हात लागला आणि त्याचवेळी आकाश पाळण्यातून आलेल्या एका विजेचा प्रहारचा झटका लागल्याने तो खाली कोसळला। त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे डॉक्टरने त्याला मृत घोषित केला। हर्ष हा नालासोपारा ते संयुक्त नगर मध्ये राहत होता। तो इंस्टाग्राममध्ये रील बनवायचा। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप झाला होता। हर्ष सोबत असलेले मित्र आणि अन्य नागरिकांना मिळत असलेल्या साहित्याची तोडफोड केली। या सगळ्या प्रकरणावर अचोळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया। काल दिनांक 17 मार्च 2025 रोजीचे संध्याकाळी 8:30च्या सुमारास या ठिकाणी 4-5 मुलं आले होते 20-22 वर्षाचे। त्यातील एक मुलगा नामे हर्ष सेन याला तिकीट काउंटरच्या इथे जाळीला हात लागून त्यात विद्युत करंट असल्याने त्याला शॉक लागून तो बेशुद्ध झाल्याने त्याला दवाखान्यात नेले होते। नंतर तो मयत झाला आहे। त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे। ओके।